नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। आजपासून आपण तलाठी भरती 2023 प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण बघणार आहोत। यापुढे ही सिरीज चालू राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या अभ्यासाच्या प्रवासाला। आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा 7822815937 हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा। आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल। तर मित्रांनो, फक्त आपण त्याची किंमत अतिशय माफक ठेवली आहे, 555 रुपये, आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात। तर मित्रांनो, 1400 पेजेसच्या ई नोट तुम्हाला भेटतील। त्यात 8 सब्जेक्ट असतील, वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला 8 सब्जेक्ट ते असतील। त्यानंतर 2024च्या सर्व प्रश्नपत्रिका, तलाठी भरती प्रश्नसंच भेटतील तुम्हाला। 2000 पेजेसची PDF भेटेल विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर। त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील। असं तुम्हाला 100 दिवसाचा स्टडी प्लॅन असेल। दररोज एक स्टडी टार्गेट दिलं आहे, ते तुम्ही कंप्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल। आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील। तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही, तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे, अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी 7822815937 या नंबरवर संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअपच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे, भारतातील उन्हाळी मान्सूनच्या प्रवाहाची दिशा खालीलपैकी कोणती? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतात जो पाऊस पडतो तो नैऋत्येकडून ईशान्येकडे पडत असतो, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, भारतात सर्वप्रथम केरळमध्ये पाऊस येतो, त्यानंतर कर्नाटकात येतो, त्यानंतर महाराष्ट्रात, त्यानंतर पुढे छत्तीसगड आणि पुढे जाऊन पश्चिम बंगालच्या बाहेर समुद्रकिनारा। अशा प्रकारे भारतातील पाऊस पडतो। खालीलपैकी कोणता शब्द हा मूळ उद्देशिकेमध्ये नव्हता? तर मित्रांनो, लोकशाही हा शब्द मूळ उद्देशिकेमध्ये नव्हता, बाकी सर्व होते। आणि समाजवादी हा शब्द जी 1976ची घटनादुरुस्ती आहे 42वी त्यानुसार टाकण्यात आला। प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोण सध्याच्या मेघालय राज्यातील आदिवासी स्वातंत्र्य सैनिक होते? तर ऑप्शन क्रमांक 2 तिरोत सिंग हे मेघालयाचे स्वातंत्र्य सैनिक होते। विद्यार्थी मित्रांनो, इंग्रज हे भारताच्या विविध ठिकाणी आक्रमण करत, त्यामुळे त्यांना प्रतिकार करणारे कोणतरी राजा तिथे निर्माण होत। जसे की इकडे पंजाबकडे रणजित सिंह हे एक राजा होते। जेव्हा इंग्रजांचे आक्रमण होई तेव्हा ते त्यांना विरोध करे। भारताच्या ईशान्य दिशेला जेव्हाही इंग्रज आक्रमण करे तेव्हा मेघालय, आसाम या ठिकाणी तिरोत सिंग त्यांचे विरोध करे। तिरोत सिंग हे खासी जमातीचे होते। खासी जमातीकडून बराचसा विरोध इंग्रजांना झालेला आहे। खाली कर्नाटक साईडला जसे की हैदर अली, टिपू सुलतान यांनी इंग्रजांना विरोध केला होता। प्रश्न 4, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 19 अंतर्गत स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या खंड C मध्ये खालीलपैकी काय नमूद करण्यात आले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही व्यक्तीला संघटना किंवा संघ बनवण्याचा अधिकार दिलेला आहे। ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे। आता आपण इतरही ऑप्शन बघूयात। भारताच्या कोणत्याही भागामध्ये राहणे आणि स्थायिक होणे हे खंड D मध्ये दिलेले आहे। त्यानंतर पुढे शस्त्रास्त्रांशिवाय शांतपणे एकत्र येणे खंड B मध्ये दिलेला आहे। आणि चौथा ऑप्शन भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे खंड A मध्ये दिले आहे। अशा प्रकारे हे 4 ऑप्शन आहेत। प्रश्न 5, ट्विटर कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 2006 या वर्षी ट्विटरची स्थापना झालेली आहे। प्रश्न 6, एप्रिल 2023 मध्ये नथुला येथे हिमस्खलन घडले, ही दुर्घटना कोणत्या राज्यात घडली? विद्यार्थी मित्रांनो, यासाठी तुम्हाला विविध खिंडी कुठे आहेत हे माहिती पाहिजे। तर सिक्कीममध्ये नथुला आणि जिलेपला ह्या खिंडी आहेत। तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे। अरुणाचल प्रदेशमध्येही विविध खिंडी आहेत, जसे की दीपू खिंड, पांगसाड खिंड, लिखापानी खिंड, बुमला खिंड इत्यादी खिंडी अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा आहेत। प्रश्न 7, खालीलपैकी कोणत्या महिला सुधारकाला पंडिता ही पदवी मिळाली होती आणि त्यांनी मुक्ती मिशन नावाच्या ख्रिस्ती मिशनची स्थापना केली होती? विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाला या प्रश्नाचं उत्तर माहितीच असेल। पंडिता रमाबाई हे त्याचे उत्तर असेल। रमाबाई डोंगरे असे त्यांचे नाव होते। आता मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे आहे की मुक्ती मिशनची स्थापना केव्हा झाली? त्यानंतर प्रश्न 8, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका विश्लेषणानुसार
2022 कोणत्या शहराची PM 2.5 पातळी ही सुरक्षित मर्यादेपेक्षा दुप्पट असून त्याला भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतातील सर्वात प्रदूषित शहर हे दिल्ली आहे. प्रश्न 10वा, मूळ माहितीचा अधिकार अधिनियमात वर्ष 2005 मधील पहिला माहिती अधिकार अधिनियम केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांचे वेतन, भत्ते आणि इतर सेवा अटी या डॅश यांच्याप्रमाणेच विहित केलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय माहिती आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांचे वेतन, भत्ते आणि इतर सेवा अटी या सेमच आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर असणार. विद्यार्थी मित्रांनो, आता मला या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे की सध्याचे भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मी असा प्लॅन केला आहे की आता तुम्हाला प्रत्येक विषयाचे TCS आणि IBPS पॅटर्ननुसार प्रश्न मी घेऊन येणार आहे. तर मला विद्यार्थी मित्रांनो याच्यावर रिस्पॉन्स भेटेल तर मी पुन्हा मला विविध प्रश्नपत्रिका सोडून दाखवेल. शेअर करण्याची जबाबदारी मी तुमच्याकडे देतो. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.